तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे घोंगडे भिजतच मंत्र्यांनी घोषणा केली, पण आदेश नाहीत। प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर, मंजुरीसाठी आणखीन किती दिवस? कर्जमाफी हा चुनावी जुमला, अनिल देशमुख यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील 1,21,00,000 शेतकऱ्यांना मदत मिळत होती, आता ती संख्या 81 लाखांवर गेलेली आहे। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना सरकारने कात्री लावली, तर येणाऱ्या काळात देखील लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही हेच होणार आहे, अंबादास दानवे यांची टीका। केंद्र सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट घटवले, हमी भावाने गहू खरेदीतून काढता पाय, पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांना फटका। सोलापूर जिल्हा दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात केली 4 रुपयांची कपात, सगळीकडे म्हैस दूध खरेदी 50 रुपये, तर गोकुळ अन्न ऊर्जा दूध संघाचे दर अधिक। प्रोत्साहन योजनेतील मृत शेतकऱ्यांच्या 800 वारसदारांना लाभ प्रलंबित, अपात्र यादी घोषित करण्याची मागणी। कर्जमाफीचा मुलाला लाभ दिला म्हणून आई वडिलांचा लाभ मुलांना किंवा वारसांना नाकारला आहे, यामुळे शेतकरी मुलांमध्ये असंतोष निर्माण झालाय। गहू खरेदीचे उद्दिष्ट 300 लाख टन, देशात गव्हाची पेरणी वाढून देखील खरेदीचे उद्दिष्ट कमीच। मृग हंगामातील संत्रा फळांना 50,000 रुपये टनाचा दर, अपेक्षित दर मिळण्यात मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी दिले कारण। ब्रह्मपुरी तालुक्याच्या वांद्रा येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीमध्ये घोळ, अनेकांवर अन्याय झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलन करणार। बांगलादेशनं वाढवलं भारतीय शेतकऱ्यांचं टेन्शन, कांदा उत्पादकांना दणका बसण्याची शक्यता। भाव 2000 पडले, तूर विकायची की ठेवायची, दरात सातत्याने घसरण, मार्च पश्चात दरवाढीची शेतकऱ्यांना आशा। राज्यात थंडीचा जोर कायम, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा अंदाज, दक्षिणेकडे पाऊस तर उत्तरेकडे गारठा। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर विदर्भाच्या मिरची तोड मजुरांची लूट, हाताला काम नाही, कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली, MSRDC कडून पर्यावरण मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू, देवस्थाने जोडली जाणार। गतवर्षी काढला रब्बीचा विमा, परतावा अजून मिळेना, सिरसोली परिसरातील चित्र, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे। प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी लढा उभा राहावा, खासदार डॉक्टर कोल्हे यांचे आवाहन। नियोजित पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग न बदलता GMRT राहावी, असा तोडगा शास्त्रज्ञांनी काढावा, असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले। खडकपूर्णाचे पाणी कालव्याच्या अखेरपर्यंत पोहोचत नसल्याची बोंब, कालव्यातून पाणी पाझरणे, पाणी न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, 5000 हेक्टरवरील पाणी मिळतच नाही। येवल्यात होणार उन्हाळ कांद्याची लागवड, संक्रांत सणातही मजुरांची टंचाई कायम, रात्री कांद्याची लागवड होते। स्वइच्छेने वेगळी झाली तरी महिलेला पोटगीचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पोटगी आवश्यक। उपसा सिंचन योजनेमुळे 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार, आमदार अनिल पाटील यांची माहिती। योजनेच्या टप्पा क्रमांक 3 व 4 चे गांधली येथून भूमिपूजन। संभाजीनगर जिल्ह्यातील शस्त्र परवान्यातही धनंजय मुंडेंचं कनेक्शन, सुरेश दस यांचा आणखीन एक दावा। वाल्मी कराडचा शस्त्र परवाना रद्द झाला, ही काय फारशी मोठी गोष्ट नाही, धनंजय मुंडे यांच्या जवळच्या लोकांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती सुरेश दस लवकरच देणार आहेत। 3 वर्षांनंतर फुलला समाधानकारक मोसंबीचा आंबे बहर, उत्पादन वाढणार। जालना जिल्ह्यात 29,537 हेक्टर मोसंबी क्षेत्र, 4 दशकांपासून उत्पादनात होते घट। यवतमाळ जिल्ह्यात महाआवास योजनेतील 2 लाख घरकुलांची ऑनलाईन नोंदणी, प्रशासन आले ॲक्शन मोडवर, CEO सोमवारपासून 4 दिवस दौऱ्यावर। आंब्याची 5.25 डझन पेटी 31,000, पुण्यातील मार्केट यार्डमध्ये सीझनमधील पहिला केसर आंबा दाखल झाला। वाडी येथे केस गळतीचे 7 संशयित रुग्ण आढळले, नांदुरा तालुक्यात भीतीचे वातावरण, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू।
हळद बाजारात यंदाही तेजीचे वारे. यंदाही हळदीला झळाळी येण्याची शक्यता आहे. यंदा देशातील लागवड वाढली असून उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे. मात्र तरीही शिल्लक साठा आणि चांगली मागणी यामुळे हळद बाजाराला आधार राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. पांढरकवडा विभागात बारदाण्याअभावी सोयाबीनची खरेदी बंद. खासगी व्यापाऱ्यांची चांदणी. पांढरकवड्यातील शेतकऱ्यांची हेळसांड. क्विंटल मागे 1000 रुपयांची केली जाते लूट. यावल शिवारात पुन्हा 6000 केळीची झाडे कापून फेकली. महिनाभरात तिसऱ्यांदा घटना. नुकसानीची मालिका थांबणार कधी? पात्र शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम डावलून सिंचन विहिरींना मंजुरी. चिखली पंचायत समितीतील प्रकार. सिंचन विहीर वाटपातील भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर. शेतकऱ्यांची BDOंकडे तक्रार. शरद पवारांचे राजकारण. भाजपने 20 फूट गाडले. शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अमित शहांचा हल्लाबोल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे रणशिंग. CCIच्या कापूस खरेदीला पुसदमध्ये ब्रेक. साठा जास्त झाल्याचे कारण देत पुसद बाजार समिती अंतर्गत असलेली कापूस खरेदी शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र CCIकडून देण्यात आले. सोयाबीन खरेदीची मुदत 12 फेब्रुवारीपर्यंत वाढवली, परंतु बारदानाच नाही. जालना बाजारपेठेत खाद्यतेल आणि सोने चांदी महागले. तुरीच्या दरात मंदी. माझा पतंग कापणारा अद्याप नाही. छगन भुजबळ यांची येवल्यात जोरदार राजकीय पतंगबाजी चर्चेला उधाण. यंदा गावरान कैऱ्यांची चव वाढणार. पोषक हवामानामुळे आम्रमोहराचे प्रमाण वाढले. उत्पादनही वाढण्याची आशा. ढगाळ वातावरण करू शकते हानिकारक. फळबाग योजनेमधून अकोला जिल्ह्यात 400 हेक्टरवर लागवड. संत्रा, लिंबू, केळी या पिकांची यंदा सुमारे 400 हेक्टरपर्यंत योजनेतून लागवड झाली असून यंदा 800 हेक्टरचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहेत. उत्पन्नावर आधारित पीक भाव संरक्षण विम्यासाठी अभ्यास गट. मुख्यमंत्र्यांचे आदेश. राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णायक पाऊल. माजलगावातील CCI केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार. जयदत्त नरवडे यांची माहिती. तूर्त शेतकऱ्यांनी कापूस आणू नये. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात फर्याद. बंदुकीच्या धाकाने संपत्ती बळकावल्याचा आरोप. आशियातील सर्वात दुसऱ्या मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत मोदींच्या हस्ते उद्घाटन. फडणवीसांसह शिंदे व अजित पवारांची हजेरी. हमीभावाच्या लाभासाठी अडथळ्यांची शर्यत. कोणी मुक्कामी तर कोणी पहाटे गाठले केंद्र. गडचिरोली जिल्ह्यात 87,000 जणांची नोंदणी. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 13,000 शेतकऱ्यांची नव्याने भर पडली. आत्महत्यायुक्त महाराष्ट्रासाठी सरकार काम करेल. अमित शहा यांची ग्वाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेच्या प्रमाणेच मोठा विजय भारतीय जनता पक्ष झाला पाहिजे. अमित शहांचा विश्वास. परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू. राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत. घातपात की अपघात? मिरचीच्या दरात मोठी घसरण. नंदुरबार बाजार समितीत आवक वाढल्याचा परिणाम. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.